आहे मेघा, कांद्याच्या पुऱ्या आहेत. कांद्याच्या पुऱ्या. हो, कांद्याचा पल्प घेतला, बारीक केलाय. टोमॅटो घेतला अर्धा. सगळं साहित्य नीट बघूया, सांगा मला. हे 2 वाट्या गव्हाचं पीठ, कांद्याची पेस्ट आहे ही, 2 कांदे घेऊन, टोमॅटो 1 प्युरी केलेली, मीठ, हळद, तिखट, 2 चमचे तेल, हिंग, ओवा, जिरे आणि लसूण. साहित्य झालंय लिहून. आणि आता काय करायचं? हे गव्हाचं पीठ घ्यायचं आधी. सगळं एकत्र मिक्स करायचं. सगळं एकत्र मिक्स करायचं. अच्छा, टोमॅटो प्युरे, कांदा किसून नाही, मिक्सर मधनच बारीक केलं. मिक्सर मधनं. ओके. आणि लागलं तर पाणी, आधी हे पाहिजे. आधी आपली साधी गव्हाची कणिक. हे पण अहमदनगरी आहे का? नाही, पण मला जरा पुऱ्या वेगवेगळ्या करायला आवडतात. मेथी पुरी वगैरे असं. ओके. वेळ मिळतो तुम्हाला? तुम्ही शाळेत शिकवता ना? शाळेत शिकवते, बालक मंदिरला आहे मी. आपण सगळंच टाकते. कांद्याचा एक गोडसर खमंग असा छान चव येईल नाही? आणि तळल्यावरती खमंग लागते ना, कांदा असं तळला जातो ना, मग छान लागते पुरी. बरोबर. एरवी पण पराठ्याचं आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा अशी आयडिया करायला हरकत नाहीये. पराठ्यात पण चालतं, मस्तच लागतं. असं करून घेऊन मध्ये मग आणखीन वेगळं सारण भिजवू शकता तुम्ही ना. हो, खूप छान लागेल. हळद, जिरं, हिंग 1 अर्धा चमचा, ओवा, लसूण पेस्टच केलेली आहे, हे अर्धा चमचा घालायचा. तिखट 1 चमचा. आपल्याला तिखट जर जास्त हवं असलं तर तुम्ही टाकू शकता. आता काय राहिले? मीठ राहिले ना? मीठ राहिले. तेल, हे 2 चमचे तेल आहे. मोहन गरम करून नाही घालायचं, आधी मग एकजीव करून घ्या. लागेल तसं पाणी त्याच्यात. छान आहे, मस्त मसालेदार अशा पुऱ्या. मला वाटतं लागणार नाही पाणी. नाही लागणार. ठीक आहे. घट्ट असं हे मळून घेऊया आपण, म्हणजे पुऱ्या करता येतील. आपण जे पीठ भिजवलं होतं तर ते झालेलं आहे एकजीव. आणि आता याच्या पुऱ्या करायच्या. साधारणतः काय छोटे, आपल्या मुली छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे छान दिसतील. लाट्या करून घेऊया अशा पटापट. आम्ही थोड्या पुऱ्या करून घेतो. आम्ही दोघींनी मिळून ज्या पुऱ्या लाटलेल्या आहेत त्या तयार झाल्या. मी मदत केली होती, तुम्ही बघितलं, त्यामुळे म्हणून मी दोघींनी मिळून म्हटलं. येस, एकच टाकते. पण ह्या पण चटक्याबरोबर छान लागतील ना. हो. अरे वा. त्यात दही असल्यामुळे, आंबट पण असल्यामुळे पुरीला मस्तच. पोरी वाट बघत असतील अगदी, कधी अशा छान आपल्या पुऱ्या तयार होत आहेत. त्यांना डब्याला वगैरे खूप आवडतात पुऱ्या. पण मग तुम्ही शाळेत नेत असाल ना खाऊ? मग तुमच्या सगळ्या चिल्लर पिल्लरांना देता की नाही? देतो की, खाऊ असतो आमच्याकडे. त्यांना पण आवडत असेल. हो, आवडतो, खूप आवडतो. मुलांना आमच्या भोंडल्याचं वगैरे, आता भोंडला झाला तेव्हा पण असं खाऊ आम्ही देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. ओके. तुमच्या पण मुलांना आवडणार आहे, मुलांना काय सगळ्यांनाच आवडणार आहेत अशा मस्त खमंग चटपटीत पुऱ्या. तर नक्की करा. त्याच्यासाठी साहित्य कृती लागेल, ते लिहून घ्या. कांद्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 कांद्यांची पेस्ट, 1 टोमॅटोचा प्युरे, मीठ, हळद, तिखट, तेल, हिंग, ओवा, जिरं आणि लसूण. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरे, हळद, जिरं, हिंग, ओवा, लसूण, तिखट, मीठ आणि मोहन घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाच्या पुऱ्या लाटून खरपूस तळून घ्याव्यात.